कलियुगामध्ये सगळ्यात बेस्ट साधना किंवा उपासना म्हणजे हनुमान साधना. हनुमान चालीसेचं काय महत्व आहे? तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहिली तेव्हा असं म्हणलं जातं की जिथे जिथे हनुमानजींचं नाव यायचं तर हनुमानजी स्वतःच येऊन हनुमान चालीसा लिहायला अडथळे करायचे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय सांगाल की त्याने प्रभू श्रीरामासारखं बनावं की हनुमानासारखं बनावं? काय ताकद आहे जय श्रीराम म्हणण्यात? आपल्याकडे ना मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्याला राम राम म्हणायची सवय. यु नो वाय दोनदा? जेव्हा तुम्ही दोनदा राम राम म्हणता तेव्हा राम नाम 108 वेळा म्हणण्याचं पुण्य लागतं तुम्हाला. हनुमानजींना जर कुणाला सरेंडर जायचं त्यांनी काय करावं? कदाचित आता आपले जे ऑडियन्स बघतायत त्यांच्या आयुष्यात खूप काही चालू असेल. सिंपल आहे, तुम्ही हनुमान मंदिरात जा आणि हनुमानजींना म्हणा की माझा स्ट्रगल तुला चांगलाच माहिती आहे, माझे प्रयत्न तुम्हाला चांगलेच माहिती आहेत. आजपासून हा स्ट्रगल, हे प्रयत्न तुमचे तुम्ही बघून घ्या काय करायचं. पंचमुखी हनुमान ते काय होते? कुठल्याही देवतेचा फोटो, तसबीर, फ्रेम, मूर्ती घराच्या बाहेर लावू नका. नसलेला वास्तुदोष क्रिएट करत आहे. लहानपणी सगळ्यात पहिले केव्हा अनुभव आला मॅम की म्हणजे तुम्हाला असं जाणवलं केव्हा की हनुमानजीच आहे जे आपल्या सोबत राहतील नेहमी? हनुमानजींनी लहानपणापासून माझा जो हात पकडलेला आहे तो अजूनही माझा सोडलेला नाहीये आणि याचं मूर्तिमंत उदाहरण मला हनुमानजी दिसतात. आणि मला काय हवंय हे मी तिथे जाऊन नुसतं मंदिरात बसले आणि डोक्यात विचार जरी आला तरी माझा चेतन असा अनुभव आहे की मी त्या मंदिरातनं बाहेर पडेपर्यंत माझी गोष्ट झालेली असते. सगळीकडे असं असतं की स्त्रियांनी हनुमानजींना हात लावू नये, स्त्रियांनी हनुमानजींची पूजा करू नये. आणि आज चेतनने एका स्त्रीलाच बोलवलंय की हनुमानजींवर बोलण्यासाठी. तर हे का? कुठेही असं कुठल्याही ना ग्रंथामध्ये, ना वाल्मिकी रामायणामध्ये, ना तुलसी रामायणामध्ये, ना कदंब रामायणामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की तुम्ही हे वाचायचं नाही किंवा हनुमानजींची पूजा बायकांनी करू नये असं कुठेही नाहीये. त्याच्यामुळे नको त्या मिथ्स मध्ये आपण अजिबात पडायचं नाही. प्रभू श्रीराम कोणत्या युद्धाला जात होते किंवा रावणाच्या लंका दहन केली त्यावेळेस हनुमानजींचं खूप मोठं महत्व होतं. याच्या मागे काय स्टोरी आहे? कसं काय हनुमानजी आले, रामजींना कसे भेटले किंवा काय ती स्टोरी आहे की ज्यामुळे इतकं घट्ट नातं निर्माण झालं? जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तेव्हा त्यांना ते जे काम करायला आले त्याच्यासाठी मदत करण्यासाठी साक्षात महादेवानी घेतलेला अवतार म्हणजे हनुमानजी आहे. बजरंग बाण असू दे किंवा सुंदरकांड असू दे, ओके, लोक म्हणतात की ते म्हणायचं नाहीये, आउट लाऊड म्हणायचं नाहीये. त्याच्यामध्ये हनुमानजींना सांगितले गेले शपथ तुझे राम की असे शब्द येतात की तुम्हाला रामाची शपथ आहे की तू माझं हे काम केलंच पाहिजे, असं काही नाही. तुमच्या आयुष्यात हनुमानाचं काय महत्व आहे? आपल्या हनुमान चालीसामध्ये तो वर्स आहे की चारो युग प्रताप तुम्हारा, चारही युगांमध्ये तुमचा प्रताप आहे. माझा अनुभव असा आहे की हनुमान भक्तांचा ऑरा खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग असतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे अश्विनी पटवर्धन मॅम. मॅम नमस्ते. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, आजपर्यंत मॅम सोबत आपण वास्तूवर पॉडकास्ट केले, मॅनिफेस्टेशनवर पॉडकास्ट केले, अजून भरपूर पॉडकास्ट केले. आजचा पॉडकास्ट हा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जवळचा असा हा पॉडकास्ट आहे, कारण आज आपण पॉडकास्ट करतोय हनुमानजींवर. मित्रांनो, लहानपणापासून जेव्हा आपला जन्म होतो आणि आपल्याला वाचायला येतं किंवा आपण काहीतरी ऐकणं आपल्याला शिकत असतो त्यावेळेस आपले आई वडील, आपले आजी आजोबा आपल्याला बोलतात. हनुमान चालीसा हा पहिला शब्द आपल्या कानावर येतो. आपण हनुमान चालीसा ऐकायला लागतो. मग आपल्याला कळतं की हनुमानजी वगैरे. मग आपण लहानपणी दूरदर्शनवर बघायचो, रामायण लागायचं. त्या रामायणामध्ये रामजी होते, हनुमानजी होते. मग आपण पाहिलं वानर सेना, भरपूर साऱ्या गोष्टी. हनुमानजींचं महत्व काय? एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर हनुमानजींची आपण उपासना केली तर आपल्या लाईफमध्ये काय बदल होऊ शकतो? ती ताकद काय हनुमानजींची की जी अख्खी लंका पेटवून ठेवू शकते? आणि स्त्रिया आणि हनुमानजी यांचा काय संबंध आहे? स्त्रिया मंदिरात जाऊ शकतात का? हनुमानजींचा आपल्या घरात फोटो हवा की नको? अशा भरपूर साऱ्या विषयांवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. मॅम, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच. लोक आज थोडे सरप्राईज असतील की हनुमानजींसारखा विषय की सगळीकडे असं असतं की स्त्रियांनी हनुमानजींना हात लावू नये, स्त्रियांनी हनुमानजींची पूजा करू नये. आणि आज चेतनने म्हणजे एका स्त्रीलाच बोलवलंय की हनुमानजींवर बोलण्यासाठी. तर हे का? सो चेतना, हनुमानजींवर आपण जेव्हा बोलतो तेव्हा बरेचसे मिथ्स आणि कथा तर आहेतच, पण स्त्री आणि हनुमानजी, आमचं नातं, स्त्रियांचं हनुमानजींची नातं हे लहानपणापासून जसं सगळ्यांसाठी असतं तसंच असतं. हनुमानजी हे माझ्या दृष्टिकोनातनं बघायला गेले तर माझा भाऊ, माझा मेंटॉर,
राईट, माझ्यासाठी असलेलं गायडिंग फोर्स, माझं दैवत, इथपर्यंत नसून हनुमानजी हे सर्वव्यापी आणि सर्वत्र आहेत असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळे बायकांनी हनुमान मंदिरात जाऊ नये असं कोणी सांगितलंय, असं कुठेही सांगितलेलं नाहीये. हा, एक इथे मिथ असं होतं की बायकांनी हनुमानजींच्या मूर्तीला हात लावू नये, पण त्याचं पण सायंटिफिक रिझन आहे. ते म्हणजे हनुमानजींची स्वतःचा ऑरा जो आहे किंवा हनुमानजींच्या मूर्तीचा जो ऑरा आहे तो इतका स्ट्रॉंग असतो की एक वीक किंवा एक प्रपंचामध्ये असणारी जी स्त्री आहे, जी वीक म्हणण्यापेक्षा आपण जी बऱ्याचशा गोष्टींमध्ये असते, तर ती तो हँडल करू शकेल का? तो ऑरा, ती एनर्जी, तो ऑरा, ती एनर्जी. आणि स्त्रीच का, पुरुष सुद्धा. ओके, हनुमानजींना हात लावणं तसंही अवॉइड करायला पाहिजे, कारण ती पवित्रता, ती एनर्जी, ती हँडल करणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नाहीये. म्हणून अवॉइड केलं पाहिजे हनुमानजींना मूर्तीला किंवा याला हात लावणं. मंदिरात तर सगळेच जाऊ शकतात. हनुमानजींसारखा बेस्ट फ्रेंड तुम्हाला मिळणार नाही, हनुमानजींसारखा मेंटॉर तुम्हाला मिळणार नाही. भाऊ असावा तर हनुमानजींसारखा, जो कायम तुमच्या बरोबर उभा राहील. तेच ना, की प्रत्येक आपण ऐकलंय मॅम हे की एखाद्याला जर समजा राज्य करायचंय तर तुम्हाला एक हनुमान सोबत पाहिजे. मोदीजींचे हनुमान अमित शहा आहे, बरोबर. तसंच आपण भरपूर लोक बघतो की त्यांना हनुमान आहे आयुष्यामध्ये आणि ते लोक सक्सेसफुल बनतात. तर तुमच्या आयुष्यात हनुमानाचं काय महत्व आहे? सी, माझं पूर्ण अस्तित्वच, माझ्या आयुष्याचं पूर्ण अस्तित्वच हेच हनुमानजींवर. त्यामुळे हनुमानजी आणि मी असे आम्हा दोघांना वेगळं करू शकत नाही कोणी, यु नो. कारण माझ्या शरीरातला प्रत्येक कण आणि माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब हा फक्त आणि फक्त त्यांची कृपा आहे. बाकी अदरवाईज माझं अस्तित्व असं काहीच नाहीये. त्यामुळे हनुमानजींनी लहानपणापासून माझा जो हात पकडलेला आहे तो अजूनही माझा सोडलेला नाहीये. लोक आली, लोक गेली, लोकांनी हात पकडले, लोकांनी हात सोडले, पण हनुमानजींनी मात्र माझा हात कधीच सोडलेला नाहीये. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण मला हनुमानजी दिसतात. मला अशी हनुमानजी गप्पा मारतात. मला हनुमानजींना कुठलीही गोष्ट सांगायची गरज पडत नाही. त्यांना मला काय हवंय हे मी तिथे जाऊन नुसतं मंदिरात बसले आणि डोक्यात विचार जरी आला तरी माझा चेतन असा अनुभव आहे की मी त्या मंदिरातनं बाहेर पडेपर्यंत माझी गोष्ट झालेली असते. हे इतकं क्विक रिस्पॉन्स हनुमानजी देतात. आणि कलियुगामध्ये क्विक रिस्पॉन्स देणारे एकमेव दैवत आहे ते म्हणजे हनुमानजी. लहानपणी सगळ्यात पहिले केव्हा अनुभव आला मॅम, की म्हणजे तुम्हाला असं जाणवलं केव्हा की हनुमानजीच आहे जे आपल्या सोबत राहतील नेहमी? लहानपणी ऍक्च्युली जसं सगळ्यांना एखाद्या काही अशा अनवॉन्टेड गोष्टी असतात ज्या आपण फायनान्शियल सोशल प्रेशरमुळे आपण नाही करू शकत, तसं माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत गेल्या. मलाही मित्रमैत्रिणी नसणं किंवा कोणाची मदत न मिळणं, तेव्हा प्रत्येक वेळी चेतन माझा असा अनुभव आहे कोण ना कोणतरी व्यक्ती येते मला ती त्या गोष्टीमध्ये गाईड करते आणि त्या गोष्टीतनं मी तावून सुलाखून बाहेर पडते. इट वॉज सो ब्युटिफुल. त्या क्षणी जेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये असता तेव्हा तुम्हाला नाही कळत ऑब्व्हियसली, कारण तुम्ही इतक्या गोष्टींमध्ये केओस असतो, इतक्या गोंधळात अडकलेले असतो. पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला वाटतं अरे हे पण ब्लेसिंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय टेल यू, मी तळवळकर जिम मध्ये काम करायचंय. ओके, फार फार जी जुनी लोक आहेत त्यांना माहित आहे की तळवळकर नावाची फार फेमस जिम होते. राईट, वन ऑफ द फर्स्ट पायनियर्स इन द जिम. तर तिथे तळवळकर सरांनी एक हनुमानाची मूर्ती आणलेली. आता तेव्हा तर मी आय वॉज व्हेरी यंग आणि कॉलेज म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे असेल, तर पार्ट टाइम जॉब करायचे. सो तिथे मला ती जी जिमची ट्रेनर मंडळी होती आमची, ती हनुमानजींना दर शनिवारी आरती बिरती अगदी हारबीर घालायचे. ते मला पटायचं नाही, कारण कदाचित असं होतं कुठे ते आंघोळ नाही करून यायचे, तेवढी पवित्रता नसायची, हे मला पटायचं नाही. मग मी नंतर काय सुरू केलं, मी अख्खीच्या अख्खी ती एवढी संगमरवराची मूर्ती उचलायचे, बाहेर घेऊन जायचे, त्यांना सागर संगीत आंघोळ घालायचे, छान पुसायचे, आणून ठेवायचे, हार बी ते मुलं यायच्या अगोदर मी पूजा करून मोकळी असायचे. मग तेव्हा मला लोक म्हणायचे अरे तू एवढं हनुमानजींची भक्ती वगैरे करतेस, बघ बाबा हनुमानजींना हात लावत नाहीत मुली. तेव्हा त्याचं रिझन एवढं माहित नव्हतं, कारण तेव्हा एवढा अभ्यास झालेला नव्हता. आणि मग ब्रह्मचारी वगैरे राहशील, हे टिपिकल घाबरवण्याच्या गोष्टी करत गेलेल्या. पण तसं काही नाही झालं. कदाचित ती सेवा हनुमानजी माझ्याकडनं करवून घेत होते,
कारण ते प्रारब्धच माझं होतं की मी त्यांची सेवा करावी. आणि त्याचा मला पुढे खूप फायदा झाला. पुढे माझ्या करिअरमध्ये, नंतर पुढच्या आयुष्यामध्ये जे फायनान्शियल स्ट्रगल्स होते त्याच्यामधनं मी तावून सुलाखून बाहेर पडले आणि आज इथे आहे. अगदी लग्न झाल्यानंतरचं सुद्धा एक हे आहे की माझे सासरकडचे कोल्हापूरमध्ये एक हनुमानचं प्रस्थ आहे, हनुमानजींचं, तिथे जायचे. तर तेव्हाही मला कळत नव्हतं की ते जायचे म्हणून आम्ही जायचो. नवीन लग्न झालं होतं, आपल्याला काही जास्त हे नसतं, काय नवीन घरातल्या सवयी वगैरे समजत नसतं. तर तिथेही मला कळायचं की हनुमानजींचं प्रस्थ तिथे आहे, तिथेही माझं कौतुक केलं जातंय, मी सगळीकडे मिरवतीये माझं. मी तेव्हा मिसेस पुणे झाले होते तेव्हा मला सगळं माझं कौतुक सत्कार वगैरे तेव्हा छान वाटायचं. तिथे जाऊन ती आरती, सगळी लोक एकत्र येत आहेत, तिथेही त्यांचं अस्तित्व. म्हणजे हनुमानजी टप्प्याटप्प्यावर मला जाणीव करून देत होते की मी तुझ्या बरोबर आहे. मग प्रत्येकाच्याच आयुष्यात अपडाऊन्स येत असतात, तिथेही मी हनुमानजींना साक्षात अनुभवलंय की ते तुमचा हात सोडत नाही, नो मॅटर व्हॉट यू डू. फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे. चालायचं आपल्यालाच आहे, भोगायचंही आपल्याला आहे. हनुमानजी तुमचे भोग कमी करत नाहीत, पण त्या प्रत्येक भोगासाठी तुमच्या बरोबर तुमचा हात पकडून उभे राहतात. म्हणून मी म्हणते की कलियुगामध्ये सगळ्यात बेस्ट साधना किंवा उपासना म्हणजे हनुमान साधना. तुम्ही रडलाय का कधी हनुमानजींच्या समोर? हा, असं म्हणजे काय होतं ना की जेव्हा तुमचे पॉडकास्ट बघतात लोक, तर असं पोर्ट्रे होतं समोर की यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी विथ व्हेरी एनर्जी, विथ नॉलेज अँड एव्हरीथिंग. भरपूर स्त्रिया हा पॉडकास्ट बघत असतील, भरपूर पुरुष हा पॉडकास्ट बघत असतील, त्यांना तुमचं एक ही बाजू दिसते की व्हेरी स्ट्रॉंग. प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे मॅम. म्हणजे मोदी म्हणा तुम्ही की कोणते बिल गेट्स म्हणा, प्रत्येक जण काही लगेच वर जात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतात. मग तितक्या वर गेल्यानंतर लोकांना दिसतं की अरे किती मोठं व्यक्ती आहे, किती हे, बट त्याच्या मागे काय स्ट्रगल असतं. मग आता जी आपली ऑडियन्स बघते, समजा ते त्या स्ट्रगलमध्ये किंवा ते काही दुःखामध्ये, तर ते तेव्हा डिप्रेस होऊन जातात. बट ते आताही त्यांची काळ खराब राहू शकतो, बट एक वेळ येते की ज्या वेळेमध्ये आपण ते बनतो आणि मग आपण आपल्या मागच्या आयुष्याकडे जाऊन बघतो की अरे यार, मी काय काय माझ्या आयुष्यात स्ट्रगल आले, मी किती दुःख सहन केलं. ठीक आहे, त्या फेजमध्ये आता आपली काही ऑडियन्स असू शकते. अगदी त्या ऑडियन्ससाठी आता तुम्ही काय सांगाल की तुमच्याही लाईफमध्ये कधी कधी दुःखद क्षण आले किंवा तुम्ही कधी रडल्या, पण त्यांनी स्ट्रॉंग कसं व्हावं, हनुमानजी त्यांना कशी ताकद देतील? सी बेसिकली रडणं हा वीकनेस नाहीच आहे. ओनली स्ट्रॉंग पीपल कॅन क्राय, असं माझं टोटली बिलीव्ह आहे. ऑलराईट, आयुष्यात माझ्यासारखं आयुष्य तर कुणालाच मिळू नये असं मी सगळ्यांना नेहमी म्हणते, कारण स्ट्रगल आहे जो संपतच नाही. पण दॅट्स ओके. स्ट्रगल इज अ पार्ट ऑफ लाईफ. ओके, सॅक्रिफाईस, त्याग हा आयुष्याचा एक भागच आहे. ऑलराईट, ते करायला घाबरू नका. इथे हनुमानजींना एकच प्रार्थना करू शकतो आपण की तुम्ही आमच्या बरोबर उभे राहा. आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त त्यांना हाक मारणं इतकं सोपी गोष्ट करायची. तुम्हाला तासन तास बसून साधना नाही करायची, तुम्हाला माळा जपायची नाहीये, तुम्हाला कॉन्स्टंट मंदिरात जायचं नाहीये, काही नाही. हनुमानजींना टोटल सरेंडर, शरणागती ज्याला आपण म्हणतो, ती करायची आहे. आणि जेव्हा आपण आपल्या आराध्य देवतेला शरणागत होतो, मग ती तुमची कुठलीही देवता जर असेल तर ती देवता तुमच्यासाठी तुमच्या बरोबर उभी राहतेच. बरोबर आहे. मग तो स्ट्रगल हा स्ट्रगल नसतो, ती जर्नी असते. तो एक छोटासा दगड असतो जो येतो आणि त्याच्यावरनं तुम्ही अलगद पुढे निघून जाता. परमेश्वराची कृपा अशी असते, स्ट्रगल काढत नाहीत, पण त्या स्ट्रगल मधनं तुम्हाला अलगद उचलून नेतात, बाहेर नेतात. सरेंडर करणं म्हणजे काय? हनुमानजींना जर कुणाला सरेंडर जायचंय, त्यांनी काय करावं? सी, अल्टिमेट सरेंडर ज्याला मी म्हणते, अल्टिमेट शरणागती म्हणजे नक्की काय? मी माझं कर्म केलंय, चांगल्या मनाने केलंय, माझे 200% प्रयत्न केलेत, राईट? त्या प्रयत्नांचं फळ द्यायचं काम हे हनुमानजींचं. कदाचित आत्ता आपले जे ऑडियन्स बघतायत, त्यांच्या आयुष्यात खूप काही चालू असेल. सिंपल आहे, तुम्ही हनुमान मंदिरात जा आणि हनुमानजींना म्हणा की माझा स्ट्रगल तुला चांगलाच माहिती आहे, माझे प्रयत्न तुम्हाला चांगलेच माहित आहेत. आजपासून हा स्ट्रगल, हे प्रयत्न तुमचे, तुम्ही बघून घ्या काय करायचं. माझं काम आहे तुझं नाव घेणं, ते मी घेणार. माझं काम आहे तुमच्या मंदिरात येणं, माझं काम आहे तुमची भक्ती करणं, ती मी करणार. तुमच्या भक्ताला कसं त्या त्रासातनं बाहेर काढायचं हे त्यांचं काम आहे, त्यांचं काम त्यांना करू द्या.
आणि जर आपण अशी भावना ठेवली ना, तुम्ही बघा मिरॅकल्स रिअली हॅपन्स. खरंच चमत्कार होतात, खरंच जादू होते. इतिहासाचं जर थोडंसं आपण बघितलं तर प्रभू श्रीराम होते आपले, की जे आपले दैवत आहे. आता तर राम मंदिर पण झालं आपलं. आणि हनुमानजी त्यांच्यासाठी म्हणजे एका भावासारखे उभे राहिले. जेव्हाही प्रभू श्रीराम कोणत्या युद्धाला जात होते किंवा रावणाच्या लंका दहन केली, त्यावेळेस हनुमानजींचं खूप मोठं महत्व होतं. याच्या मागे काय स्टोरी आहे? कसं काय हनुमानजी आले, रामजींना कसे भेटले, किंवा काय ती स्टोरी आहे की ज्यामुळे इतकं घट्ट नातं निर्माण झालं? पहिली गोष्ट म्हणजे रामायण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे राम राजा होते आणि सीतेला जेव्हा रावणाने लंकेमध्ये घेऊन गेला तेव्हा त्यांच्या मदतीसाठी आपण असं म्हणतो की हनुमानजी आले. पण थोडीशी स्टोरी आणखी मागे जाते. जेव्हा प्रभू श्रीरामांचा अवतार झाला, जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, तेव्हा त्यांना ते जे काम करायला आलेत त्याच्यासाठी मदत करण्यासाठी साक्षात महादेवानी घेतलेला अवतार म्हणजे हनुमानजी आहेत. महादेवाचे 11वे रुद्र म्हणून हनुमानजी आपल्या सगळ्यांना माहित आहे. तेव्हाची एक छान गोष्ट मी सांगायची वाटते की जेव्हा महादेवानी पार्वतीला सांगितलं, बघ इथे आत्ता माझ्या प्रभू श्रीरामांचा जन्म झालाय, आता माझं काम आहे की मी तिथे जाऊन त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत करणं. तेव्हा महादेव फार एक्साइटेड होते की मी आता जाणार आणि माझ्या आराध्याला मदत करणार आहे. तेव्हा पार्वती म्हणली, पण तुम्ही एकटे कसे जाणार? नाही, मी जाणार, मी स्ट्रेंथ बनणार त्यांची आणि मी त्यांना मदत करणार. तेव्हा शक्ती म्हणली की माझ्याशिवाय तुम्ही कसे जाऊ शकता? शिव आणि शक्ती हे वेगळे असू शकत नाहीत. महादेव म्हणले, हो बरोबर आहे. मग तेव्हा हनुमानजींची जी शेपटी आहे, पूछ, ती माता पार्वती म्हणजे शक्ती झाली. आणि मग ते हनुमानजी कम्प्लीट म्हणजे शिव आणि शक्तीचा अंश म्हणून त्यांना मानलं गेलं. आणि हनुमानजी इतके पॉवरफुल आहेत, आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्यांनी सूर्याकडे झेप घेतली होती आणि मग त्यांना सूर्याला म्हणजे स्ट्रेंथ, ताकद. आणि तेवढं करून सुद्धा जेव्हा इंद्राने वज्र चालवला होता त्यांना, तेव्हा त्यांचा वज्र तुटला होता इंद्राचा आणि हनुमानजींना काहीही इजा झाली नव्हती. तरी सुद्धा ते मूर्छित झाले होते. मग ते वरुण देवांनी त्यांना आणलं होतं आणि मग त्यांना सगळ्या देवांनी एक एक वरदान दिलं होतं. अशी स्ट्रेंथ असणारी देवता, त्याच्या आराध्याचं ते कर्म येईपर्यंत त्या साधनेमध्ये तिथेच होती, श्रीरामांची वाट बघत बसली. सो इट इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग की श्रीरामाचा नुसतं सीतेला परत आणणं वगैरे तर आहेच, पण हनुमानजी गोज बियॉन्ड दॅट. हनुमानजी काय आहे? हनुमानजी स्ट्रेंथ आहे, हनुमानजी कॉन्फिडन्स आहे, हनुमानजी तुमची श्रद्धा आहे, हनुमानजी तुमची लॉयल्टी आहे. सगळ्या गोष्टी ज्या आज कलियुगामध्ये आपल्याला लागतात, हनुमानजी इज एव्हरीथिंग. सामदाम दंडभेद, जिथे जे करायला लागतंय तिथे ते करणारच. हनुमानजींच्या हातातली गदा दाखवते की दंडही देऊ शकतो. हनुमानजींची लॉयल्टी सांगते की प्रेमही इतकं प्रेमाने करा की तुम्ही लॉयल इतके पाहिजेत की प्रभू श्रीराम साक्षात परमेश्वर तुमच्यासाठी येऊ शकतो. आणि हे होतं. हनुमानजींची साधना करणं, उपासना करणं हे आजच्या कलियुगामध्ये फार महत्वाचं आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय सांगाल की त्याने प्रभू श्रीरामासारखं बनावं की हनुमानासारखं बनावं? मला तर वाटतं की आपण सगळ्यांनी प्रभू रामही बनू शकत नाही आहोत आणि हनुमानजीही बनू शकत नाही आहोत. आपण सगळ्यांनी अर्जुन बनावं. कसं? कारण जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुनाला त्या अवघड परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाने जेव्हा भगवद्गीतेचा अर्थ समजावला होता, तर आज तुमची आणि माझ्या आजूबाजूला आपण कुरुक्षेत्राच्या मध्येच आहोत. आपल्याला गीता देणारे प्रभू श्रीराम किंवा प्रभू श्रीकृष्ण तिथे आहेत आणि त्या रथाच्या वरती जे स्ट्रेंथ आहे ती हनुमानजींच्या रूपाने आहे. ती स्टोरी सांगा ना मॅम आपल्या ऑडियन्सला. सो जेव्हा महाभारताचं युद्ध ठरलं तेव्हा कौरव आणि पांडव असे श्रीकृष्णाकडे गेले आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कौरवांनी श्रीकृष्णाची नारायणी सेना सिलेक्ट केली
आणि श्रीकृष्ण म्हणले, बाबा मी कुठल्याही प्रकारचं हत्यार उचलणार नाही, मी कुठलाही बाण चालवणार नाही, मी युद्धात ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेणार नाही. तरी सुद्धा अर्जुन म्हणला, मला तुमचं अस्तित्व माझ्या बरोबर असणं इतकंच काफी आहे, मी लढू शकतो. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना योद्धे हवे होते, कारण समोर अक्षरशः एवढी मोठी नारायणी सेना होती, सगळे अतिरथी महारथी सगळे होते. मग श्रीकृष्णाने अर्जुनाला सुचवलं की आपण हनुमानजींकडे जाऊया आणि त्यांना प्रार्थना करूया की तुम्ही आमच्या बाजूने युद्ध करा. मग जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन हे हनुमानजींकडे जातात, तेव्हा हनुमानजी म्हणतात, मी तर युद्ध शेवटचं रावणाबरोबर केलं होतं. हनुमान जेव्हा रामाबरोबर होतो तेव्हा, त्याच्यानंतर मीही कुठलंही आयुध किंवा हत्यार उचलणार नाही. मग आता काय करायचं? अर्जुन म्हणला, आता काय करायचं प्रभू? तेव्हा प्रभू श्रीकृष्ण म्हणाले की हनुमानजींना म्हणा, तुम्ही फक्त आमच्या रथावर उभे राहा. ती स्ट्रेंथ, ती करेज तुम्ही फक्त तिथे आमच्या बरोबर थांबा, बाकी आम्ही लढतो. मग काय झालं? जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू झालं तेव्हा तिकडून 4 बाण कर्ण चालवत होते आणि कर्णामुळे अर्जुनाचा रथ 2 पावलं का होईना मागे जात होता. आणि इथे अर्जुन मात्र जेव्हा बाण चालवत होते, कर्णाचा रथ 1000 योजना मागे जात होता. मग अर्जुनाला वाटलं, अरे प्रभू श्रीकृष्ण तर जेव्हा माझा रथ 2 मागे चालतायत तेव्हा कर्णाची प्रशंसा करतायत, त्याची वाहवा करतायत, पण 1000 योजना जेव्हा रथ मागे जातोय तेव्हा माझी पावर आणि माझ्या बाणांची शक्ती ती त्याचे मात्र कौतुक होत नाहीये. आणि हा प्रश्न त्यांनी विचारला की प्रभू असं का? तुम्ही कर्णाचं कौतुक करताय, माझं नाही करत. तेव्हा त्यांनी सांगितलं, कारण क्रेडिट तुझं नाहीच आहे, क्रेडिट वरती जे हनुमानजी बसलेत, स्ट्रेंथ त्यांची आहे, त्याच्यामुळे तुझा रथ 2च पावलं मागे चाललाय. सो असं हनुमानजींचं अस्तित्व आपल्याला प्रत्येक युगामध्ये मिळतंय. म्हणून हनुमानजी हे 8 चिरंजीवीपैकी एक आहेत. हनुमानजींना आपण चिरंजीवी म्हणतो आणि 4ही युगांमध्ये, आपल्या हनुमान चालिसामध्ये तो वर्स आहेच की 4 युग प्रताप तुम्हारा, 4ही युगांमध्ये तुमचा प्रताप आहे, 4ही युगांमध्ये तुमचं अस्तित्व आहे. म्हणून हनुमानजींचं अस्तित्व हे आजच्या कलियुगामध्ये पण आहे असं म्हणलं जातं. हनुमान चालिसेचं काय महत्व आहे, काय सांगाल? काय हनुमान चालिसा? हनुमान चालिसेमध्ये जर आपण बघितलं, जेव्हा तुलसीदासांनी हनुमान चालिसा लिहिली तेव्हा असं म्हणलं जातं की जिथे जिथे हनुमानजींचं नाव यायचं तर हनुमानजी स्वतःच येऊन हनुमान चालिसा लिहायला अडथळे करायचे. कारण हनुमानजींचं साधं सिंपल हे होतं की तुम्ही माझी प्रशंसा करू नका, तुम्ही माझ्या प्रभू श्रीरामांची प्रशंसा करा, तिथे मी आहे. त्यामुळे हनुमान चालिसा जर आपण नीट वाचली तर त्याच्यामध्ये कळेल की हनुमान चालिसेतला प्रत्येक शब्द हा बीज मंत्रासारखी पॉवर ठेवतो, तो तितका पॉवरफुल आहे. त्यामुळे हनुमान चालिसा ही वाचून तुम्हाला नुसतं तुमचे डे टू डे लाईफ मध्ये बेनिफिट नाही होतात, ते लॉंग टर्म बेनिफिट होतात. ऍब्सोल्युटली. म्हणजे जर कोणाला अनामिक भीती वाटत असेल, तुम्ही हनुमान चालिसा वाचा. आपण नेहमी म्हणतो, अरे बरेच लोकांना ही सवय आहे की गाडी सुरू केली की आधी हनुमान चालिसा प्ले करतात आणि मग सुरुवात करतात. म्हणजे काय? एक ब्लेसिंग, एक स्ट्रेंथ, एक प्रोटेक्शन. हनुमान चालिसा इज द बिगेस्ट प्रोटेक्शन यू कॅन टेक अलॉंग विथ यू. राईट. म्हणून त्या हनुमान चालिसेचं इतकं महत्व आहे. आणि आजच्या सनातन हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने आता जग पुढे चाललंय, आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीला, आपल्याला आपल्या प्रभू श्रीरामांना, आपल्याला आपल्या हनुमानजींना मागे सोडून जमणार नाहीये. प्रत्येक पावलावर आपल्याला त्यांची गरज लागणार आहे. धोका आहे सगळीकडे, म्हणजे असं सगळीकडेच नाही पण आहे धोका. तुम्ही तुमच्या देवांना, तुमच्या संस्कृतीला धरून जर चालले तर तुम्ही पुढे चाल आणि संकट, अस्तित्वालाच धोका आहे. अस्तित्वाला धोका आहे की आपल्या हिंदूंच्या अस्तित्वालाच कुठेतरी आज एक क्वेश्चन मार्क आहे, धोका आहे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी, हनुमान चालिसा असू दे, सुंदरकांड असू दे, बजरंग बाणचा पाठ असू दे, या सगळ्या गोष्टी. आणि बायका करू शकतात, असं काही नाहीये की बजरंग बाण किंवा सुंदरकांड बायकांनी वाचू नये, असं काहीही नाही. वाचलं पाहिजे. हो, वाचू शकतो, वाचलं पाहिजे. कारण हनुमानजी तुमच्या सगळ्या बायका मोस्टली हनुमानजींना आयदर मुलगा नाहीतर भाऊ या स्वरूपातच पूजत असतात. त्याच्यामुळे आपण
ती गोष्ट सोडायची नाही. कुठेही असं कुठल्याही ना ग्रंथामध्ये, ना वाल्मिकी रामायणामध्ये, ना तुलसी रामायणामध्ये, ना कदंब रामायणामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की तुम्ही हे वाचायचं नाही किंवा हनुमानजींची पूजा बायकांनी करू नये असं कुठेही नाहीये. त्याच्यामुळे नको त्या मिथ्स मध्ये आपण अजिबात पडायचं नाही. अस्तित्वाचं तुम्ही बोलले मॅम, तर म्हणजे खरंच आपल्या अस्तित्वच आहे का? कधी कधी असं वाटत होतं जोपर्यंत राम मंदिर नव्हतं, सर्व धर्म समभाव हा शब्द जरा ग्लोरिफाय केला जातो, बट हिंदू मेजॉरिटीमध्ये भारतामध्ये आपला एक देश आपण मानतो की भारत देश, जिथे हिंदू प्राऊडली आपण म्हणू शकतो की आमची हिंदू देश आहे, आमचा कम्युनिटी आहे, इथे राहतो. आणि इथं आपल्या जो आपण ज्या देवाला सगळ्यात जास्त मानतो प्रभू श्रीराम, त्यांचंच मंदिर होण्यासाठी आपल्याला भांडावं लागलं. इतका सॉफ्ट धर्म आहे मॅडम आपला? नाही, ऍक्च्युली तसं नाहीये. काय आहे माहितीये का, आपण सनातन धर्म, सनातन हा धर्म नसून सनातन ही संस्कृती आहे. प्लीज अंडरस्टँड दॅट. धर्म हे इंग्रज आल्यानंतर 350 वर्षांपासून साधारणतः रिलिजन, धर्म हे अस्तित्वात आलं. तोपर्यंत सनातन ही संस्कृती होती. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जो व्यक्ती आपल्या संस्कृतीमध्ये येतो तो आपला होतो. पण हे आपलं करून घेणं जरा जास्त ओव्हरबोर्ड झालंय असं मला म्हणायचंय. कारण माझं असं ठाम मत आहे की धर्म हा फार रिसेंट आहे. ओके. आणि संस्कृती ही आपली 4,500-5,000 वर्ष जुनी आहे. ओके. आणि संस्कृती म्हणजे काय, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारी ती संस्कृती, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा समाज म्हणजे संस्कृती. बरोबर आहे. त्यामुळे आपला धर्म सॉफ्ट नाही आहे. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, आपणच आपल्यासाठी उभे राहत नाही होते. आपण म्हणतोय आपल्यासाठी कोणतरी दुसरी व्यक्ती उभी राहणार आहे. असं नाही येणार आहे. आपल्यासाठी आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे. आज श्रीराम पण मीच आहे आणि मला सीतेला, जर माझ्या सीतेला आणायचं असेल तर हनुमानजी सुद्धा बनायची ताकद ही माझ्यातच. त्यामुळे श्रीरामांचं मंदिर इतके झालं, बरोबर आहे, परमेश्वर सुद्धा वाट बघतो. त्यामुळे आपण जेव्हा पेशन्स लूज करतो ना, तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराने पण इतके वर्ष वाट बघितली. एबीपी माझाची एक पत्रकार होत्या, मला नाव आठवत नाहीये, त्यांनी जेव्हा ते पाहिलं की तंबूमध्ये आपले प्रभू श्रीराम राहिले इतके वर्ष, रडायला लागली ती मुलगी. म्हणजे किती भावना आहे आपल्या लोकांच्या. आपण तेच शेवटी तुम्ही जसं एक्सप्लेन केलं की आपण आपल्यासाठी स्टँड नाही घेत, आणि पण बऱ्यापैकी आता गोष्टी होत. पण आपण नाही स्टँड घेत, पण परमेश्वर पण स्वतः थांबलाय ना. परमेश्वर पण पेशन्स शिकवतोय ना. परमेश्वर पण म्हणतोय ना की तुम्ही माझं मंदिर 1000 वेळा तोडा, एक वेळ अशी येईल जिथे माझं मंदिर उभं राहील आणि सगळ्यात चांगलं मंदिर जगात चांगलं होईल. ते आता आपलं सोमनाथचं मंदिर किती वेळा तोडलं गेलं, पण परमेश्वराचं अस्तित्व नाही ना संपवू शकत. आपल्यामधनं श्रीराम वेगळे करता येऊ शकत नाही. सनातन हिंदू धर्मामधनं श्रीराम वेगळे करणं आणि श्रीरामांमधनं हिंदू आपल्या सनातन संस्कृती वेगळी करणं हे शक्य नाहीये. राईट. जेव्हा जय श्रीराम असं म्हटलं जातं, पॉलिटिकली मॅम याच्याकडे जाऊ द्या, हा वेगळा विषय झाला की काही लोकांना याचा राग येतो की जय श्रीराम का म्हणतात. पण जय श्रीराम जेव्हा आपण म्हणतो एकमेकांना, त्यावेळेस खूप एक पॉवर वाटते आपली एकमेकांना. म्हणजे आपण पण सुरुवातीला, आज तुम्ही ज्या इंटेन्सिटीने जय श्रीराम बोलल्या, तर ते आतून आलं तुमच्या मनातून, नाही का? तर असं म्हटलं जातं की तुम्ही फक्त तुमचा धर्म दाखवण्यासाठी जय श्रीराम बोलतात. आता तुम्ही तर अशा अग्रेसिव्ह व्यक्ती नाहीये की जाऊन कुठे हिंसात्मक गोष्टी करणाऱ्या, खूप डिसेंट व्यक्ती आहे असं. पण तुम्हाला पण ते म्हणावं वाटलं, काय ताकद आहे जय श्रीराम म्हणण्यात? कसं आहे, जय श्रीराम हे माझं अस्तित्व आहे. आणि जेव्हा मी कोणाला भेटते तेव्हा माझं अस्तित्व तेवढ्या प्रॉमिनंटली आलं पाहिजे, तेवढ्या सॉफ्टली आलं पाहिजे, म्हणून ते जय श्रीराम. आणि आपण जय श्रीराम म्हणतो तर एक कॉन्फिडन्स आणि एक सॉफ्ट अग्रेशन येतं की येस, आय बिलॉंग हिअर. ओके, हे माझं अस्तित्व आहे, हा माझा देश आहे आणि मी या मातीची आहे. राईट. जेव्हा आपण जय सियाराम म्हणतो, भरपूर वेळा सीताराम किंवा जय सियाराम, सगळं योग्य आहे. आता इथे इंटेन्शन मॅटर करतो. तुम्ही आता काय मेंटल स्टेट मध्ये आहात. तुम्ही जर अगदी सॉफ्ट, आयुष्यात सगळं छान चालू असेल म्हणतो जय सियाराम. ओके. जेव्हा तुम्हाला ती स्ट्रेंथ, तुम्हाला ती करेज पाहिजे की कुठला तरी चॅलेंज आहे, तुम्ही म्हणून बघा ना जय श्रीराम, एनर्जी येते अंगात, गुजबम्स येतात, ॲब्सोल्युटली एनर्जी येते. आपल्याकडे ना मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्याला राम राम म्हणायची सवय. हो, राम राम बोलतो. राईट. आपण 2दा राम राम म्हणतो, एकदा राम नाही म्हणत.
महाराष्ट्रामध्ये दोनदा राम राम म्हणतो. यु नो वाय दोनदा? नाही मॅम, नाही. जेव्हा तुम्ही दोनदा राम राम म्हणता तेव्हा राम नाम 108 वेळा म्हणण्याचं पुण्य लागतं तुम्हाला. तुम्हाला ती माळ 108 वेळा राम म्हणायचं नाहीये. आणि जिथे राम से बडा राम का नाम असं म्हणलं जातं. रामापेक्षाही मोठं रामाचं नाव. का? कारण जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे 64 कलानी सर्व गुण संपन्न असणारी, स्ट्रेंथ असणारे श्री हनुमानजी महाराज तुमच्या बरोबर उभे असतात. म्हणून ते राम राम म्हणायचे. करेक्ट. तुम्हाला 108 वेळा नाही म्हणायचे. करेक्ट. तुम्ही राम राम जरी म्हणलात, करून बघा. उद्यापासून मोबाईलवर हॅलो म्हणण्यापेक्षा राम राम म्हणा. राम राम बोलायला लागू आता. जय श्रीराम म्हणा. जय श्रीराम म्हणा तुम्ही. तुम्हाला आज कुठलंही संकट आहे आणि तुम्हाला कळत नाहीये की त्याच्यातनं मार्ग कसा निघणार आहे, लिहा राम राम, लिहा श्रीराम, म्हणा श्रीराम. बघा काय ती पॉवर येते तुमच्यामध्ये. तुमचे डोळे असे चमकायला लागतात. हो. कारण जो हनुमान भक्त असतो ना, माझा अनुभव असा आहे की हनुमान भक्तांचा ऑरा खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग असतो. हनुमान भक्त असं तुम्ही लांबून ओळखू शकता की एखाद्या व्यक्तीची पॉवर तुम्ही म्हणला ना, अरे कुछ तो है, काहीतरी या व्यक्तीत वेगळं आहे. तुम्ही त्याला विचारा तुम्ही हनुमान भक्त आहात का? 200% म्हणणार हो आहे असं. आता बाबा बागेश्वर महाराज, अरे बापरे. हो. ओके. हनुमानजींचं तर ते दरबार लागतो त्यांच्या इथे. ते म्हणतात ते खरं असेलच, नाही अशातला भाग नाही. हनुमानजी त्यांच्यावर विशेष कृपा आहे असं आपण म्हणूया. पण हाऊ ब्युटिफुल इट इज की त्या माणसाला काही न सांगता सगळं कळतंय. आणि काय तेज मॅम चेहऱ्यावर. ऍब्सोल्युटली. आणि किती अग्रेशनने बोलतात, हसून अग्रेशनने बोलतात ते. एक्झॅक्टली. तुम्ही आपल्या सनातन संस्कृतीबद्दल त्यांचे विचार ऐका. तो माणूस एवढा यंग एज मध्ये त्यांचा शब्द हलत नाही. आणि जेव्हा ते दरबारात असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माइल जात नाही. कितीही अवघड प्रश्न असू. ही पॉवर आहे हनुमानजींची, ही पॉवर आहे रामनामाची. आणि आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम हा तुमचा हनुमानजी सॉल्व्ह करण्यात किंवा तुम्हाला पार करण्यामध्ये सक्षम आहेत. 100%. 200%. 200%. आजकाल काय झालं ना, हे नमस्कार, हॅलो, नमस्ते, यामुळे राम नाव हे मागे पडत गेलं. म्हणजे अजून पण गावाकडे जेव्हा जातो तर आमच्याकडे बोलतात राम राम असं. खेड्यांमध्ये तर मॅम राम रामच बोलतात अजून पण. पण आता शहरात थोडंसं हे झालं की म्हणजे बोलताना पण करा ना सुरू बोलायला. कॉलवर जय श्रीराम, राम राम, जय श्री हनुमान, जय श्री बोलू शकता तुम्ही. डेफिनेटली. लोकांना ना लाज वाटते असं देवाचं नाव घ्यायला. असं मला कुठेतरी वाटतं की लोकांना थोडंसं ना एम्बॅरस होतं की अरे आम्ही कॉर्पोरेट मध्ये काम करतो, आम्ही कसं जय श्रीराम म्हणायचं. ओके, आम्ही कसं म्हणायचं. राईट. हॅलो हा आपला शब्द नाहीच आहे ना, ऑब्व्हियसली. राईट. आपण हॅलो हा शब्द आपला नाही. आपण कुठल्या तरी दुसऱ्या संस्कृतीचा शब्द आपल्याकडे आता प्रचलित झालाय म्हणून आपण तो घेतोय. ठीक आहे, इंग्रजी ही भाषा आली पाहिजे. इंग्रजी ही आपण असं म्हणू फंक्शनल लँग्वेज आहे. डे टू डे रुटीन मध्ये जी आता कामं करायला लागतात त्याची लँग्वेज आहे. ओके, अग्री, एव्हरीथिंग अग्री. पण मग म्हणून आपण आपली मुळात संस्कृती सोडू नये असं मला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही बाहेर देशात जाताय किंवा तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट मिटिंगला आहे की ज्या व्यक्तीला नाही समजत दुसरी भाषा, त्यावेळेस तुम्ही बोललंच पाहिजे इंग्लिश. तेवढं तुम्हाला आलंच पाहिजे, हॅलो बोललंच पाहिजे. बट ज्यावेळेस दोन नॉर्मल लोक आहे बट सराउंडिंग वेगळे थोडंसं, म्हणून तुम्ही एकमेकांशी जरा त्या एका वाईब मध्ये बोलाल किंवा तुम्ही जय श्रीराम बोलायला लाजाल तर मग ते चुकतं कुठेतरी. कुठे गडबड होते माहितीये का? मी बरंच बघितलंय की बरेच वेळा ना कॉर्पोरेट सेटिंग असू दे किंवा जेव्हा असं कुठलं तरी प्रोफेशनल सेटिंग मध्ये ना आपण आपल्या संस्कृतीला सोडून दुसऱ्याची संस्कृती एक्सेप्ट करतो. ह्याचं कारण काय तर आपल्याला शिकवलं गेलंय की तुम्ही अडॅप्टेबिलिटी, की जर तुम्ही दुसऱ्याची संस्कृतीबद्दल दोन शब्द, म्हणजे आपण सपोजिंग इथून तुम्ही साऊथला गेलात आणि त्यांच्या भाषेतलं जर वणक्कम तुम्ही बोललात तर त्यांना असं वाटतं अरे या माणसाला आपुलकी वाटते. राईट. ते जरी खरं असेल, ओके, ती आपुलकी जरी तो जिव्हाळा जरी खरा असेल, तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये फिट इन जरी व्हायचं असेल तरी तुम्ही स्वतःचं नका ना सोडू. बरोबर. ओके. ती लोक येताना लुंगी घालून येतात, तुम्ही कुठे पायजमा शर्ट घालून जात नाही जातात की नाही. बरोबर. मग अंधानुकरण
कुठल्याही गोष्टीचं हे योग्य नाही. इनफॅक्ट जेव्हा त्यांनी तुम्हाला हॅलो म्हणलात आणि तुम्ही जय श्रीराम म्हणाल तेव्हा त्या व्यक्तीसमोर तुमची इमेज अशी होते की यू रिस्पेक्ट युअर कल्चर, यू रिस्पेक्ट युअर सेल्फ. आणि जो माणूस स्वतःच्या कल्चरची रिस्पेक्ट करू शकत नाही तो माणूस स्वतःची रिस्पेक्ट करू शकत नाही. आणि ज्याच्याकडे सेल्फ रिस्पेक्ट नसतो ते काम करू शकत नाही आणि मग प्रोग्रेस नाही होऊ शकत, सक्सेस नाही मिळणार. एक्झॅक्टली. सक्सेसचा मंत्र इज हनुमानजी. हनुमानजी इज इक्वल टू सक्सेस. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. राम नाम इज इक्वल टू सक्सेस. तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी असू दे, वास्तू असू दे, हनुमानजींचं महत्व किती आहे. जो हनुमान भक्त असतो त्याला कसली आली 7.5, कसली राहूची दशा आणि कसली शनीची दशा, जिथे 100% सरेंडर असतं तिथे कुठलाच तुमचा वाईट ग्रह तुम्हाला वाईट इम्पॅक्ट देत नाही. आणि जरी ते तुमचं प्रारब्ध असेल आणि तुम्हाला भोगून त्याच्यातनं निघायचं असेल तरी हनुमानजींची जिथे शरणागती असते तिथे तुमच्या प्रारब्धाची इंटेन्सिटी एकदम कमी होऊन जाते. राईट. पण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवून बघायला पाहिजेत, ह्या गोष्टी करायला पाहिजे. एक्झॅक्टली. मंत्रजाप करताना जर आपण जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम केला किंवा जय हनुमान जय हनुमान जय हनुमान केला, कोणता मंत्र किंवा कोणता मंत्रजाप आपल्याला जास्त लवकर आपलं ऐकेल देव किंवा आपली भावना? देव तर सगळ्यांचंच ऐकतो, पण तुम्हाला जर हनुमानजींची विशेष कृपा घ्यायची असेल तर तुम्हाला जय श्रीराम म्हणायला पाहिजे. तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन जय श्री हनुमान जय श्री हनुमान जय श्री हनुमान नाही काम करणार. तिथे जाऊन जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काम करणार आहे. बरोबर आहे. ओके. आणि राम मंदिरात जाऊन जय श्री हनुमान म्हणलं तर तिथे ते काम करणार आहे. व्हेरी इंटरकनेक्टेड. ऍब्सोल्युटली. जसं तुम्हाला सिम्पल आहे, तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेलात, महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाऊन म्हणला शंभो शंकर, नाही ऐकत महादेव. पण तिथे जाऊन जर तुम्ही म्हणला जय श्रीराम, महादेव म्हणतात अरे माझ्या आराध्य देवतेचा कोणता भक्त आलाय बघूया तरी, तेव्हा ते तिथे ऐकतात तुमचं. किती सुंदर. आपल्याकडे फिलॉसॉफीच ही आहे. आणि मी गमतीमध्ये म्हणते की देवानी ना त्यांच्यातच ठेवलाय, तू माझा भक्त आणि मी तुझा भक्त, तू माझं नाव घे आणि मी तुझं नाव घेतो. इंटरकनेक्टेडच सगळ्यांनी ठेवलेलं आहे. सो इट इज लाईक दॅट. तुम्हाला लक्ष्मी पाहिजे, तुम्हाला नारायणाची भक्ती करायची आहे, तुम्हाला लक्ष्मीची भक्ती नाही करायची. तुम्हाला सिद्धी पाहिजे, तुम्हाला भैरव बाबांना तुमच्या आयुष्यात आणायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला तुमची शक्ती मिळणार आहे. सो हे सगळं इंटरलिंक्ड आहे आणि इंटरकनेक्टेड आहे. आणि हनुमानजी तर सगळीकडे आहेत. हनुमानजी अशी देवता आहे कलियुगामध्ये जी तुमच्या मनातलं लगेच साध्य करते. आपण म्हणतो ना की लोक ऐकत नाहीत, कारण माझी एक मैत्रीण आहे पूनम म्हणून, आता ती ऐकणार आहे आणि मला म्हणणार माझं नाव घेतलंयस तू. तर पूनम ही महाकालची निस्सीम भक्त आहे. म्हणजे पूनमचा आणि माझा प्रॉब्लेम असा होता की आम्ही दुसऱ्या एकेकाळी देवाच्या समोर गेलं, सपोजिंग देवीच्या मंदिरात गेलं तर आम्हाला विचार करायला लागायचं की आता म्हणायचंय काय, कारण आमच्या तोंडात ना ओम नमः शिवाय निघतंय, जय महाकाल निघतंय, मग म्हणायचंय काय. एक तो काळ होता. आणि आज मी हनुमानजींवर पॉडकास्ट करते. मी इव्हॉल्व झाली आहे, कारण हनुमानजींना आणि महादेवाला एकमेकांपासून वेगळं तुम्ही करूच शकत नाहीये. बरोबर आहे. पण हनुमानजींनी, जेव्हा मी हनुमान भक्त होते तेव्हा हनुमानजींनी मला ऑटोमॅटिक श्रीराम भक्तीमध्ये आणलं. कारण तुम्ही नुसते हनुमानजींचे भक्त असाल तर ते पॉसिबलच नाहीये. कारण हनुमानजी तुम्हाला ऑटोमॅटिक राम भक्तीकडे नेतात. अल्टिमेटली जेव्हा तुम्ही राम भक्तीकडे किंवा हरिभक्तीकडे जाताय म्हणजे तुम्ही हरी आणि हर महादेव एकच आहेत, ते तुम्ही वेगळे करूच शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे हनुमान भक्ती ही होल अँड सोल आहे. मग तुम्हाला हरी आणि हराची वेगळी भक्ती करायची गरजच नाही. मला नाही वाटत की मराठीमध्ये असं कोणता पॉडकास्ट झाला आजपर्यंत ज्यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने हनुमानजींबद्दल, प्रभू श्री रामांबद्दल बोललं गेलंय. पंचमुखी हनुमान आहेत मॅम, ते काय होते पंचमुखी हनुमान म्हणजे? पंचमुखी हनुमान, ओके, ही कॉन्सेप्ट हल्ली फार लोकांनी तांत्रिक हनुमान, तंत्र याच्याशी रिलेट केली गेली आहे, विच इज नॉट करेक्ट. पंचमुखी हनुमान आपले पंचानन आपण ज्यांना म्हणतो, पंचानन कुणाला म्हणलंय? महादेवाला पंचानन म्हणलं गेलंय. ओके, तेच रूप आहे पंचमुखी हनुमानजी. ऑल्सो पंचमुखी हनुमानजी वास्तूमध्ये 5 एलिमेंटला डिनोट करतात. आपली ही 5ही बोटं आहेत,
हे 5 एलिमेंट्स आहेत. त्यामुळे पंचमुखी हनुमानजी हे आपल्या आयुष्यामध्ये महादेवाचंच प्रतीक आहे, पण त्याला ते तांत्रिक रिलेटेड केले गेले, विच इज नॉट करेक्ट. नाही. तर हे योग्य नाही आहे. वास्तूमध्ये सुद्धा आपण बरेच वेळा म्हणतो की पंचमुखी साऊथ फेसिंग घर असेल तर हमखास सांगितलं जातं की पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावा दरवाजाच्या वरती. चुकीचं आहे. ओके. जसं थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं, कुठे एक्झॅक्ट प्लेसमेंट पाहिजे तुमच्या घरामध्ये पण हनुमानजींची. उत्तर. हा, तर ज्या लोकांचं घर साऊथ डायरेक्शनला आहे किंवा ज्या व्यक्तींना आपल्या घरामध्ये हनुमानजी पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावायचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या घरातली उत्तर दिशेची भिंत आयडेंटिफाय करा आणि त्या भिंतीवरतीच पंचमुखी हनुमानजींचा फोटो साऊथ डायरेक्शनला, दक्षिण दिशेला बघेल असा लावायचा आहे. दॅट इज द राईट वे टू यूज द फोटोग्राफ फॉर युअर बेनिफिश. ओके. नाही तर त्याचा हनुमानजी असू देत किंवा गणपतीजी असू देत किंवा कुठलीही देवता, कीर्तिमुख सोडून कुठल्याही देवतेचा फोटो, तसबीर, फ्रेम, मूर्ती घराच्या बाहेर लावू नका. नसलेला वास्तुदोष क्रिएट करत आहे. ओके. कीर्ती देवता म्हणजे काय? कीर्तिमुख म्हणजे एक राक्षस आहे, ज्यांना मंदिराच्या वरती आपण एक बघितलं असेल, एक राक्षस असतो कायम एंट्रन्सला. ओके, ज्याला जनरली असं आपण वरती हात लावतो किंवा खाली हात लावतो. खाली पण कीर्तिमुख असू शकतं, कधी कधी वरती पण असतं. बऱ्याच मंदिरामध्ये वरती गणपती असतात आणि खाली जी पायरी असते पहिली, त्याच्या इथे कीर्तिमुख असतं. तो एक राक्षस आहे, राक्षसाचा चेहरा आहे. ओके, ते कीर्तिमुख घराच्या बाहेर लावू शकतो आपण, आणि त्याच्याने नजर नाही लागत आपल्या घराला किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात एंटर करू नये ह्याच्यासाठी जे आपण गणपती लावतो त्याच्याऐवजी ऍक्च्युली कीर्तिमुख लावायची पद्धत आहे. गणपती नाही लावू, हनुमानजी लावू नका, कृपा करून असले उद्योग करू नका. ते पेहरेदार नाही, ते पहारेकरी नाहीयेत, त्यांचं काम ते नाहीये. ओके, त्याचं काम हनुमानजींचं किंवा कुठल्याही देवतेचं काम ही आतमध्ये येणाऱ्या एनर्जीसाठी नाहीये. आतमध्ये तुम्ही जी एनर्जी क्रिएट केली आहे तिचा बॅलन्स क्रिएट करण्यासाठी. बरोबर आहे. बजरंग बाण आपण ऐकतो मॅम, पण असं म्हटलं जातं की बजरंग बाण ही एक शपथ होती जी प्रभू श्रीरामांना दिली गेली होती का? हो, हनुमानांकडून काहीतरी काम होण्यासाठी. राईट. तर त्याबद्दल सांगा ना. आणि असं म्हणतात की मग ते ऐकायला नको बजरंग बाण. नाही, असं नाही. तुम्ही ते समजा. नाही, आय अग्री. व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली. कारण बजरंग बाण असू दे किंवा सुंदरकांड असू दे, ओके, लोक म्हणतात की ते म्हणायचं नाहीये, आउट लाऊड म्हणायचं नाहीये. त्याच्यामध्ये हनुमानजींना सांगितले गेले, शपथ तुझे राम की, असे शब्द येतात. ओके, की तुम्हाला रामाची शपथ आहे की तू माझं हे काम केलंच पाहिजे, आणि असं काही नाहीये. असं शपथ आहे तिथे दिली गेलेली आहे, पण ती निगेटिव्हली काम नाही करणार आहे तुमच्यासाठी. ओके, किंवा हनुमानजी नाराज वगैरे होणार आहेत असातला डोक्यात विचार आणायचे नाहीये. तुम्ही बजरंग बाण वाचू शकता, तुम्ही सुंदरकांडचं पठण करू शकता. पूर्वी कसं होतं माहितीये का, आपल्याकडे ना रामायण, रामचरित मानस याची पाठ व्हायचे. आता लोकांना वेळ नाहीये, मग ते शॉर्ट करून लोकांनी काय केलं, बजरंग बाण म्हणा, सुंदरकांड म्हणा, आणखीन शॉर्ट केलं हनुमान चालीसा म्हणा. इफेक्ट सगळ्याचा येणार आहे. पण म्हणून तुम्ही बजरंग बाण म्हणलं म्हणजे त्याच्यात शपथ दिली आहे आणि तुम्ही ते केलं नाही पाहिजे, बायकांनी नाही केलं पाहिजे, पुरुषांनी नाही, हे असले डोक्यात नाही आणायची गोष्टी. कारण ह्याचा ना कुठे पुरावा नाही, दाखले नाही दिलेले. हे कुणी आणि कशासाठी केलंय हे दॅट्स व्हेरी कॉन्ट्रोव्हर्शियल. काही लोक म्हणतात असलं पाहिजे, काही म्हणतात नाही असलं पाहिजे. पण आपण त्याच्यात कशाला पडा. जिथे तुमचा भाव निर्मळ आहे, जिथे तुमचे इंटेन्शन्स प्युअर आहेत, तिथे परमेश्वर तुम्हाला का शिक्षा देईल आणि का नाराज होईल? नाही होणार आहे. त्या गोष्टी नाही होणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही करा. आपण आपली, जसं माझे मामा नेहमी म्हणायचे, 2 हस्त आणि 1 मस्तक, दॅट इज अल्टिमेट सरेंडर. जिथे हे असतं तिथे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. कुठला नैवेद्य नको, कुठे स्पेशल हे जायला नको, काही नारळ नको, पेढे नको, लाडू नको, काही नको. 2 हस्त आणि 1 मस्तक, अल्टिमेट सरेंडर, एक्झॅक्ट सरेंडर आहे. एक्झॅक्ट. तुमच्या लाईफमध्ये असं कधी झालंय की, म्हणजे तो प्रसंग मी विचारत नाही कोणता काय असेल ते, बट खूप डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये तुम्ही आहे, प्रत्येक जण जातो अशा सिच्युएशन मध्ये लाईफमध्ये, आणि यू आर फिलिंग की म्हणजे हे माझ्यासोबत का होतंय. आपण प्रत्येक वेळेस देवाला दोष देतो आपण, तर तुम्हीही दिला असेलच. म्हणजे कुठे ना कुठे मनात येतं की मग यार, मग मी इतकी हनुमानाची भक्ती करते
पण मग आता हनुमान काय येत नाही माझ्यासाठी, बट इफेक्ट लगेच जाणवला. असं कधी घडलं ना? सी बेसिकली ना, इथे थोडंसं करेक्शन मला असं व्हायचं की मी देवाला दोष कधी देत नाही की अरे माझ्या बरोबरच असं का होतंय, मी तर एवढी जप करते, मी तर एवढी हनुमानाची प्रो भक्त आहे, ऑलराईट, तरी सुद्धा माझ्या बरोबर असं का होतंय, असं मी कधी विचारत नाही. कारण सिच्युएशन जी आहे माझ्या लाईफमध्ये ती आत्ता आहे, मला ती डील करायची आहे. ती डील करण्यासाठी जी मेंटॅलिटी, ती स्ट्रेंथ, ते माझा परमेश्वर मला देतोय. डेफिनेटली मला ज्या क्षणी, प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा तुम्ही खूप लो असता, मीही लो असते, मी मंदिरात जाते, माझ्या हनुमानजींच्या समोर माझी एक स्पेशल सीट आहे, मी तिथे बसते आणि त्यांना सांगते असं असं चालू आहे, असं असं घडतंय, हे चांगलं होतंय, हे नाही होतंय, मला मार्ग दिसत नाहीये, मला मार्ग दाखवा. आणि माझा असा अनुभव आहे चेतन की मी हे बोलून तिथून बाहेर यायच्या अगोदर मला मार्ग सापडलेला असतो. माझ्या मुलीच्या ऍडमिशनचं घ्या ना, इतकी हुशार मुलगी, इतके छान तिला 12वीला पर्सेंटेज मिळाले, तिला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे होते ते एका विषयामध्ये 2 मार्क कमी होते म्हणून तिला ती ऍडमिशन मिळत नव्हती, कारण ती केम्ब्रिजची स्टुडंट होती. आणि हा दिवस आहे, मी सांगते, मला कळत नाहीये, मी तिला विचारतेय, कारण केम्ब्रिज असल्यामुळे मी तिला जास्त मदत करू शकत नव्हते त्यावेळी, की आपल्या, कारण आपण रेग्युलर SSC मीडियम वाले, आपल्याला तेवढं एक्सपोजर या मुलांनी एवढं नव्हतं, त्यांचं तेवढं कळत नाही ऍडमिशनचं, मला तेव्हा एवढं कळत नव्हतं. मी खूप रिसर्च केला होता, पण तिला माझ्यापेक्षा जास्त कळतं. तिनं मला सांगितलं, त्याच्यावर मी होते. माझं होतं की रोज विचारायचे काय करू काय करू काय करू, पण शेवटी मला असं कुठेतरी वाटत समथिंग, काही ना काहीतरी कुठेतरी गडबड आहे, काही ना काहीतरी होत नाहीये. का होत नाही कळत नाहीये. मी अशीच मंगळवारची हनुमान मंदिरात बसले होते आणि मी सहज, माझा संवाद चालू असतो जेव्हा मी मंदिरात बसते तेव्हा माझ्या हनुमानजींबरोबर संवाद चालू असतो. मी त्यांना म्हणलं की काय चाललंय याच्यात ना, नक्की काय, मला काही कळत नाहीये, तुम्ही मला जरा मार्ग दाखवा बरं. आणि एवढं बोलून आरती अटेंड करून मी मंदिरात बाहेर पडले, चप्पल घालेपर्यंत मला एक कॉल येतो. एक मुलगी मला समोरनं फोन करते, तिचं नाव पल्लवी, आणि मला पल्लवी म्हणते की मॅम, तुम्ही 2 वर्षापूर्वी इन्क्वायरी केली होती स्टडी अब्रॉडची, तुमच्या मुलीचं झालं का ऍडमिशन? मी तिथेच, मी आता आवारातच आहे, अजून चप्पल घातली नाहीये. मी तिला म्हणलं, पल्लवी, असा असा प्रॉब्लेम झालाय, तिला या सब्जेक्टमुळे 2 मार्क कमी पडलेत, त्याच्यामुळे तिचं पुढे ऍडमिशन अजून होल्डवर गेलंय, तर काय करायचं कळत नाहीये. ती मला म्हणली, एक काम करा ना तुम्ही, की तुम्ही मला तिचे जे सगळे डॉक्युमेंटेशन जे आहेत ते मला फॉरवर्ड करा, ऑलराईट, मी बघते काय करायचं. ती तारीख होती 8 जुलै 2025. त्याच्यानंतर माझ्या मुलीच्या हाती तिचा स्टडी अब्रॉडचा विजा होता ऑन 28 जुलै 2025. 20 दिवसात तिच्या हातामध्ये तो विजा होता. अँड वी वर पॅकिंग द बॅग्स. बरं, आता ही 20 दिवसाची जर्नी जी होती, ऑलराईट, कारण शनीची अडीच की माझीही चालू आहे, त्यामुळे गोष्टी सहजासहजी होणार नाहीयेत, पण ही 20-21 दिवसाची जर्नी होती, ती माझ्यासाठी अतिशय त्रासदायक होती. एवढं पेपरवर्क, इतकं फास्ट सगळं ऑर्गनाईज करायचं होतं, फायनान्स ऑर्गनाईज करायचा होता, मेंटल प्रिपेरेशन होतं, ती जाणार आहे लगेच, आतापर्यंत काही नव्हतं, ती जाणार आहे, पेपरवर्क्स होते, ब्रिटिश कॉन्सुलेट त्रास देत होते, आपले बँकावाले तर लोक अजिबातच मदत करत नाही, तो एक वेगळा चॅलेंज होता. एवढ्या गोष्टींमध्ये मला म्हणजे ते 20-21 दिवस असं वाटायचं की मी रोज रडेन घरी जाऊन, पण ते झालं. अशक्य गोष्ट, जी मला माहितीही नव्हती की काय होणार आहे, ती अशक्य गोष्ट 20-21 दिवसांमध्ये झाली. बरं, ह्या 20-21 दिवसांमध्ये मी आता हनुमानजींवर सगळं सोडून दिलं होतं, ते तर कामाला लागले. हनुमानजींनी ती लोक बरोबर वेळेत ती लोक पाठवली, जो तो आपापले काम करत होता, फायनान्स अरेंज झाला, हे सगळं झालं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक अतिशय विलक्षण अनुभव आला. म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो ना, भक्त भक्ती करतो, ओके, आणि परमेश्वर कसा भक्ताला दिसतो ह्याचं अतिशय सुंदर उदाहरण माझ्या समोर आलं. जेव्हा या सगळ्या गोष्टींना डिले होत होता, कारण मी त्या मेंटल ह्याच्यात होते की अजून नाही होतेत गोष्टी, डिले होतोय, कुठेतरी माझा पेशन्स संपत चाललेला. तेव्हा मी आपले उज्जैनचे महाकाल शेवटी येऊन फिरून जाऊन तिथे मी म्हणलं, बाबा बघा, ज्या दिवशी हिचा विजा येईल
मी लगेच तुमच्याकडे येऊन भेटते, मी लगेच दर्शनाला येणार, तुम्ही आता काय ते करायचं. मी हे बोलले मनातल्या मनात. आणि बाबांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे, ते मला बोलवतच नाहीत काही झालं तरी. हिचा विजाला ही सोमवारी गेली, मला वाटतं 23 का 24 जुलै वगैरे असं काहीतरी होतं. आणि आम्ही विजा करून आलो. 28, जसं मी म्हटलं 28 जुलैला तिच्या हातात विजा होता. 28 जुलैला फ्रायडे होता, म्हणजे सोमवारी तिची अपॉइंटमेंट होती आणि फ्रायडेला तिच्या हातात विजा होता. तिच्याकडे प्रॉपर विजा होता. म्हणलं अरे वा, बाबांनी माझं ऐकलं, किती छान. आता म्हणलं आपल्याला जायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसला निघाले. माझ्या ॲस्ट्रॉलॉजीचे कन्सल्टेशन्स होते आणि जुलैचा महिना होता, भरपूर पाऊस पडत होता. मला एक फोन येतो आणि माझा मित्र योगेश मला म्हणतो, तू काय करतेयस? म्हणलं गाडी चालवते, ऑफिसला चालले. मला म्हणलं गाडी बाजूला घे, मी व्हिडिओ कॉल करतोय. म्हणलं व्हिडिओ कॉल का रे बाबा, काय झालं? पहिला असंच मनात येतं ना, काय झालं? मला वाटतं नाही ग, टेन्शन नको घेऊ, गाडी बाजूला घे. मी गाडी बाजूला घेतली. आता इथे धो बाहेर पाऊस कोसळतोय. मी म्हणलं आता रेंज व्हिडिओ कॉलला येणार नाही येणार. त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि साक्षात महाकालचं दर्शन मला, उज्जैन डायरेक्ट. आणि ते आय कॅनॉट टेल यू, ते पिंडीवर पडलेलं पाणी आत्ताही मी तुमच्याशी बोलतेय, माझ्या डोळ्यासमोर आहे ते पिंडीवर पडणारं पाणी आणि डायरेक्ट दर्शन. आणि मी दर्शन घेतलं आणि मी त्याला पहिला प्रश्न विचारला, अरे फोन अलाउड नाही आतमध्ये, तू कसं काय घेतलास? तो म्हणला पाऊस पडतो इकडे सुद्धा, कोणीच नाहीये, आम्ही दर्शनाला आलो, आम्ही केला. आणि म्हणे लाईव्ह दर्शन. मग हे असं नाहीये का परमेश्वर भक्ताच्या भेटीला येतो? पण हे असं एकदा नाही दोनदा झालं. जानेवारीमध्ये पण मी असंच प्लॅन केलं की आता मी जाते, पुन्हा तेच, पुन्हा तोच मित्र, पुन्हा तेच दर्शन. म्हणजे मी म्हणलं अरे काय, बाबांनी काय ठरवलंय, मी येऊ नको का? आणि मग मात्र त्यांनी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल ठरवून ठेवलंय असं मला वाटतं, की माझ्या एखाद्या स्पेशल व्यक्ती बरोबर मी त्यांचं दर्शन घ्यावं. इतकं सुंदर, म्हणजे परमेश्वर पण तुमचं ऐकतो, परमेश्वराला तुमची काळजी आहे. मग झालं मॅम दर्शन? माझं झालं दर्शन, स्पेशल दर्शन झालं, स्पेशल व्यक्ती सोबत. एक्झॅक्टली. आणि छान दर्शन झालं. आय एम व्हेरी हॅपी. आणि इतकं सुंदर दर्शन झालं, म्हणजे बाबांनी ठरवून ठेवलेलं आहे कधी कोण येणार आहे, कधी येणार आहे, कसं येणार आहे, काय करायचंय. त्यामुळे परमेश्वराचं लक्ष असतं तुमच्याकडे, नाही अशातला भाग नाहीये. बरोबर आहे. परमेश्वर तुमची परीक्षा नाही घेत, परमेश्वरालाही कळतायत तुमचे चॅलेंजेस. आणि हनुमानजी, म्हणूनच मी म्हणलं ना, हनुमानजी हे सगळीकडे तुम्हाला घेऊन जातात. आणि हनुमानजी माझा भाऊ आहे, हनुमानजी माझे मेंटॉर आहेत, हनुमानजींशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे, हे मी म्हणते, कारण अल्टिमेट सरेंडर. त्यामुळे जे लोक आत्ता हा पॉडकास्ट बघतायत आणि प्रेमाने ऐकतायत आपले अनुभव, आणि ज्यांना खरंच वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, त्यांनी ही हनुमान भक्तीची उपासना खरंच करून बघावी. आणि कम्प्लीट सरेंडर, विदाउट इफ्स, बट्स, डाऊट्स, एक्सपेक्टेशन, डिसबिलीव्ह, हे सगळं बाहेर ठेवून मग करा. मनापासून जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जरी केलं, हनुमान चालीसा मनापासून ऐका. नाही तुम्हाला वाचायला प्रॉब्लेम आहे, ऐका, दिवसभर ऐका, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, झोपताना ऐका, सकाळी उठल्यावर ऐका. अरे चालता बोलता कधीही वो करू शकतो आपण. हनुमान चालीसा तुम्ही मस्त वाटते मामा ऐकायला. मी रोज ऐकतो, म्हणजे कधी कधी वाचलं नाही जात, बट रोज ऐकतो मी हनुमान चालीसा, रोज. जेव्हा तुम्ही हनुमान चालीसा ऐकता तेव्हा तुम्ही तिला, हनुमान चालीसेचे जे मंत्र आहेत, ती जी व्हायब्रेशन आहे, तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड बरोबर अलाइन करत असता. आणि जेव्हा हनुमान चालीसा तुम्ही पुस्तक घेऊन वाचता, त्या तुमचं कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असे तिन्ही माइंड एकत्र फोकस करून वाचत असतात. त्यामुळे द आयडियल स्टेट काय आहे हनुमान चालीसा ऍक्टिव्हेट करायची, तर तुम्ही ते पुस्तक घेऊन वाचा. पण तुम्हाला नाही पुस्तक घेऊन वाचायला वेळ, तुम्ही ऐका. मग ऐकण्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी आसन मानून बसलं पाहिजे आणि ऐकायला पाहिजे, अजिबात गरज नाही. चालता बोलता उठता बसता हरी 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 हरी, राम 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 करा, काही फरक पडत नाही. काही लोकांच्या घरात आजार पण येऊन जातो, तर हनुमानची कशी स्ट्रेंथ देतील, काय करू शकतात ते लोक? वास्तूमध्ये काही अमेझिंग रेमेडीज, आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की आपले जे आहेत व्ह्युअर्स, त्यांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे, आणि वास्तू इज माय फोर्टे. सो ज्या लोकांच्या घरात कॉन्स्टंट आजारपण आहेत, किंवा ज्या लोकांचा पैसा कॉन्स्टंट आजारपणावर खर्च होतोय, त्यांनी हनुमानजींचं हातामध्ये संजीवनी पर्वत घेऊन चालले, संजीवनी बुटीचं जे आहे चित्र, फोटो आहे संजीवनी घेऊन चाललेला,
तर तो फोटो त्यांनी जर त्यांच्या घरातल्या नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट मध्ये किंवा उत्तर दिशेला जर लावला तर त्या तुम्ही बघाल मिरॅक्युलसली तुम्हाला ते औषधांचा रिझल्ट मिळतो. जे औषध आतापर्यंत लागू पडत नव्हतं, जे रिपोर्ट तुम्हाला काही दाखवत नव्हते, जे गोष्टी तुम्हाला मेंटल याच्यामध्ये मेंटल पण येतं बरं का, मेंटल स्ट्रेंथ पण तुमची, जिथे कन्फ्युजनची स्टेट ऑफ माइंड होते किंवा एन्झायटी रिलेटेड इश्यूज होतात, तुम्हाला ते घरामध्ये ती एनर्जी चेंज शिफ्ट व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला त्या फोटोमुळे तिथे तुमची आजारपणं क्युअर व्हायला सुरुवात होतात. जसं हे आजारपणाचं झालं तसं ज्यांना पैसा पाहिजे, सगळ्यांनाच पैसा पाहिजे. ओके, सगळ्यांना पैसा पाहिजे, सगळ्यांना स्ट्रेंथ पाहिजे. ओके, जिथे कॉन्फिडन्स इज द मेजर इश्यू. कारण हनुमानजींना ऑफन आपण स्ट्रेंथ कॉन्फिडन्स बरोबर रिलेट केलं गेलेलं आहे. तर जिथे आपल्याला कॉन्फिडन्स नाही येते, कुठल्या गोष्टीचं इनिशिएट करायला आपण माणूस घाबरतोय, अशा वेळी हनुमानजींचा जो फोटो आहे तो तुम्ही तुमच्या घरातल्या साऊथ ऑफ साऊथ ईस्टला लावा. ओके, अब कुठला फोटो लावायचा आहे? ज्या फोटोमध्ये हनुमानजी हातामध्ये गदा घेऊन उभे येतात. कॉन्फिडन्स स्ट्रेंथ. ओके, तर ब्रिंग इट ऑन ॲटिट्यूड त्यांच्या चेहऱ्यावर आहे. ओके, तो वाला फोटो जर तुम्ही साऊथ ईस्टला किंवा साऊथ ऑफ साऊथ ईस्टला किंवा अगदी साऊथला जरी लावला, फेसिंग टुवर्ड्स कुठे, आता लोक इथे वास्तू म्हणलं की मॅडम फेसिंग, हा कॉमन प्रश्न आहे. फेसिंग साऊथ वॉलवर लावायचा आहे. जसं आपण संजीवनी घेऊन चाललेले हनुमानजी नॉर्थ वॉलवर लावला फोटो हेल्थसाठी, तसा हा फोटो तुम्हाला साऊथ वॉलवर लावायचा आहे, नॉर्थकडे चेहरा करून. ओके, तिथे तुम्हाला एक्सलंट स्ट्रेंथ मिळेल. तुमचा जॉब रिलेटेड इश्यूज असेल, तुम्हाला तुमचा पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये इश्यूज येत असतील, डिस्कशन फोरम्स मध्ये तुमचं काम असेल, तिथे बोलत आहे, तो अमेझिंग रिझल्ट मी पाहिलेले आहेत. मग आता प्रश्न उरतो रिलेशनशिपचा. ओके, ज्या घरांमध्ये रिलेशनशिप इश्यूज आहेत, ऑलराईट, त्यांनी हनुमानजींचा एक स्पेशल फोटो येतो जिथे ते एक गुडघा वरती आणि एक गुडघा खाली आहे आणि श्रीराम आणि सीतेचा छाती फाडलेला जो फोटो आहे की छातीमध्ये तो फोटो दिसतो. ओके, तो फोटो जर तुम्ही तुमच्या घराच्या साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेला लावलात तर तुमच्या घरामध्ये तुम्ही बघाल की रिलेशनशिप इश्यूज आहेत ना, ते डायल्यूट व्हायला सुरुवात होतात, इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होतात. तुम्हाला त्याच्यामध्ये एक पितृकृपा सुद्धा दिसायला सुरुवात होते. तो हनुमानजी एकच आहेत. ओके, त्यांचा आपल्याला स्ट्रेंथ कशी वापरून घ्यायची. एखाद्याला बॉडी बिल्डिंग करायची, आपण हमेशा बघतो जिम मध्ये हनुमानजींचा फोटो दिसतो. हो, बरोबर आहे. ओके, पण एखाद्याला जर ऍसेट बिल्डिंग करायची असेल, ओके, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे, ओके, अगदी हनुमानजींचा ध्यान मुद्रेत असलेला फोटो वेस्ट डायरेक्शनला लावा, तुम्हाला त्याचा सुंदर बेनिफिट मिळेल. स्टेबिलिटी ज्यांच्या आयुष्यामध्ये मिसिंग आहे, की जे म्हणतात अरे सारखा जॉब चेंज होतोय, सारखं घर चेंज होत आहे, सारखे पार्टनर चेंज होत आहेत. ओके, तर ध्यान मुद्रेत बसलेले हनुमानजींचा फोटो जर वेस्ट डायरेक्शनला आपण लावला तर इट ब्रिंग स्टेबिलिटी इन युअर लाईफ. ओके, सो हनुमानजींचं अस्तित्व प्रत्येक दिशेप्रमाणे तुम्ही जर यूज करून घेतलं तर ती जी कमतरता आपल्या आयुष्यात आहे ती आपण, तो ब्लेसिंग आपण आणू शकतो. आणि जसं आपण आधी सांगितलंच आहे की प्रत्येक ग्रहावर रामबाण उपाय म्हणजे हनुमानजी, पण ते करून बघायला पाहिजे. पण प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये की चेतन, की आपण नेहमी कुठलीही उपासना करायला लागली ना, म्हणजे कुठल्याही देवाची असू दे, मग हनुमानजी असू दे, श्रीराम असू दे किंवा आणखीन स्वामी असू देत किंवा आणखी कोणी असू दे, आपण काय म्हणतो, मी आता ही उपासना करतोय, मग माझं हे काम व्हायचंय, मग हे काम या वेळेत झालं तर ती उपासना माझी मार्गी लागली आणि तर मला देव आहे असं मी मानेन, नाही तर मी मानणार नाही. हे जे अल्टिमेटम देवाला देतो ना, की बाबा माझं हे काम झालं तर मी तुझं अस्तित्व मानेल, आणि जर हे काम माझं नाही झालं तर तुझं अस्तित्व आहे ते तू सिद्ध कर, हे देवाला धारेवर धरणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचे ऑनेस्ट एफर्ट केलेत का, हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये तुमचा जो सरेंडर आहे, तुमची जी शरणागती आहे, परमेश्वरावरचा विश्वास आहे, तो कितपत आहे. तुम्ही देवाला अल्टिमेटम देता की बाबा माझं हे झालं तर तुझं अस्तित्व मी मानेल, नाही तर तुला तुझं अस्तित्व मला सिद्ध करावं लागेल बरं का. सो दॅट इज रॉंग समवेअर. बरोबर. या मॅम, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि मला म्हणजे जसं आपण बोललो की मराठीमध्ये हनुमानजींवर इतकं
इतकं मनापासून आजपर्यंत कुणीच बोललं नसेल, इतकं छान पॉडकास्ट झाला नसेल. तर म्हणजे आपण हनुमानजी, प्रभू श्रीराम यांच्याबद्दल बोललोच. तुम्ही वास्तूचंही करतात, वास्तू कन्सल्टंट, कुंडली कन्सल्ट करतात. तर तुमचं मॅम कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्प्लेला लावतोच. तर ज्याही लोकांना मॅमकडून वास्तू कन्सल्ट करायची आहे किंवा अजून त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील लाईफमधले ते डिस्कस करायचे आणि कन्सल्ट करायचे कुंडली वगैरे, तर मॅमला कॉल करून ते कन्सल्ट करू शकतात. मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच मला संधी दिल्याबद्दल चेतन. आज माझ्या आराध्य देवतेबद्दल मला बोलता आलं आणि ह्याच्यातनं जर आपण एकाही आयुष्याला किंवा कुणाच्या एकाही आयुष्याला जर मार्ग दाखवू शकलो तर आपला आजचा हा प्रयत्न डेफिनेटली साध्य होईल. खरंच थँक्यू थँक्यू सो मच.